समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, हे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय असणार आहे की गुरुपौर्णिमा झालेली आहे कालच आणि आता आषाढ सुरू आहे आणि 10 ते 12 दिवसामध्ये आषाढ सुद्धा संपणार आहे आणि त्याच्यानंतर श्रावण लागणार आहे. तर देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे आणि देव उठणी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे. तर आपल्याला या चातुर्मासामध्ये म्हणजे या 4 महिन्यामध्ये भरपूर काही व्रतवैकल्य करायचे आहेत, पारायण करायचे आहे, सेवा करायच्या आहेत. तर त्याची सुरुवात होऊन गेलेली आहे. जसं की गुरुपौर्णिमेपासून ती सुरुवात होऊन गेली की आपण पारायण केले, सेवा केल्या स्वामींच्या. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढे श्रावण येणार आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा आपण करणार आहोत. भरपूर श्रावण सोमवार असणार आहेत, पुढे गणपती आहे, पितृपक्ष आहे, नवरात्र आहे, तर भरपूर काही सेवा आपल्याला करायच्या आहे. तर त्याच पद्धतीने आषाढ महिना संपण्याच्या आधी आपल्याला काही कामं आहेत की ते करून घ्यायचे आहेत. तर ते कोणते त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी होती, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा होती, आता अमावस्या असणार आहे. तर त्या दिवशी सुद्धा आपल्याला उतारे करायचे आहेत गाडीवरून, त्याच्यानंतर घरावरून म्हणा किंवा मुलांवरून भाताचा उतारा करायचा. तर हे काही गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. पण आषाढ महिना संपण्याच्या आधी आपल्याला आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे, ओटी भरायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आता भरपूर ठिकाणी ही प्रथा असेलच असं मला वाटतं, कारण आमच्याकडे तरी ही प्रथा आहे की आषाढ महिन्यामध्ये कुळदेवीला किंवा ग्रामदैवतेला नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी म्हसोबाला सुद्धा नैवेद्य दाखवला जात असतो. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जर ही प्रथा असेल तर तुम्ही नक्की तुमच्या कुळदेवीला नैवेद्य दाखवावा. जर तुम्हाला कुळदेवीच्या ठिकाणी मूळ जे पीठ असतं कुळदेवीचं, तिथे जाऊन दर्शन घेता आलं, ओटी भरता आली तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर नाही जरी झालं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल देवीचं, तर तिथे जाऊन जरी तुम्ही नैवेद्य दाखवला, ओटी भरली तरी भरपूर आहे. तर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या कुळदेवीला म्हणा किंवा ग्रामदैवतेला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओटी भरायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एक सवासन जी असते, सवासनं, ती जेव घालायची आहे. तर आता तुमच्याकडे प्रथा आहे नाही आहे मला माहिती नाही, पण आषाढ महिना जो असतो तो आपल्या देवीच्या कार्यासाठी जास्त ओळखला जातो. म्हणूनच आपण आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य दाखवत असतो, कुळदेवीची ओटी भरत असतो, मान सन्मान करत असतो, कुळाचार करत असतो, तसेच ग्रामदेवतेला सुद्धा आपण नैवेद्य दाखवत असतो. म्हणून तुम्ही एक सवासनं जीव जर घातली तर हे खूप चांगलं असतं. कारण आपण नवरात्रमध्ये सुद्धा जीव घालतो. तर नवरात्रामध्ये तर आपण लहान मुलींना जीव घालतो, पण असं काही तुमचं काही चांगलं कार्य झालं असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस सवासनं जीव घालतात. तर त्याच पद्धतीने तुम्हाला या आषाढ महिन्यामध्ये सुद्धा एक तरी सवासन जीव घालायची आहे. कारण काही लागत नाही एक सवासन जीव घालायला. तुमच्याकडे प्रथा असेल नसेल पण तरीही तुम्ही एक सवासन तरी जीव घाला. तर म्हणजे ते कसं असतं ना की ते देवी स्वरूप मानलं जातं. म्हणजे तुम्ही देवीला नैवेद्य दाखवा घरात. आता तुम्ही आजूबाजूला जर मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवा, पण घरात सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवणारच आहात. तर घरात सुद्धा नैवेद्य दाखवा आणि एक सवासनं जीव घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही ओटी भरून देऊ शकता. तुम्ही पीस घ्या, तुमच्या घरात जे साहित्य असेल ते साहित्य ठेवून 11 रुपये 21 रुपये त्यावर दक्षिणा ठेवून तुम्ही त्या सवासनांची ओटी भरू शकता. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासोबत तुम्हाला या 10 ते 12 दिवसाच्या आत तुम्हाला एक तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायचा आहे. आता आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ हा नवरात्रीमध्ये करत असतो. तर त्याच पद्धतीने आषाढ महिना सुद्धा देवीच्या सेवेसाठी हा ओळखला जातो. म्हणून तुम्ही मंगळवारी नाहीतर शुक्रवारी तुम्ही एक तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करा. तर ज्या दिवशी तुम्ही पाठ करणार तर त्या दिवशी तुम्ही मांसाहार करायचा नाही. आता जर तुम्हाला 8 दिवस पाठ करायचा असेल तर तुम्ही करू शकता. 1, 2 अध्याय, 3 अध्याय तुमच्या पद्धतीने तुम्ही तसं करू शकता. पण कसं असतं ना, मग तुम्हाला मांसाहार वर्ज पूर्ण करावं लागेल 8-10 दिवस. आणि तुम्ही तयार असणार त्या गोष्टीसाठी तर तुम्ही 8-10 दिवस सुद्धा त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात, एक पाठ तुम्ही करू शकता. आणि नसेल शक्य तर तुम्ही एका दिवसात सुद्धा पूर्ण पाठ करू शकतात. म्हणजे एक पाठ करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा. आणि तुम्हाला जर तेही करणे शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे त्याचे तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता. जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळेस पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एक पाठ केल्याचं तुम्हाला फळ भेटतं. म्हणून जर जास्तच अडचण असेल
जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठच करा, आणि जर अडचण असेल, लहान मुलं असतील, नाही जमते, तर मग तुम्ही 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. आता हे खूप छोटं आहे म्हणून ते लगेच होऊन जाईल. तर ते 11 वेळेस तुम्ही पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ केल्याचं तुम्हाला फळ भेटेल. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. आता दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तो आपल्या कुळदेवीचा म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तुमच्या घरावर, तुमच्यावर कुळदेवीचा आशीर्वाद शिवाय राहणार नाही. जर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ केला तर तुमच्याकडून जर जास्त शक्य असेल तुम्ही जास्त सुद्धा करू शकता, पण जर नसेलच शक्य निदान एक तरी पाठ करायला विसरू नका. तर या आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य तुम्ही देवीला नैवेद्य दाखवायला विसरू नका, एक सवासन जेव घालायला विसरू नका. त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ करायला विसरू नका. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.